नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 20 जून 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए ऑपरेशन सिंधू हे इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवलेले आहे. तर ऑपरेशन सिंधूद्वारे 110 भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधून देशात परत आणलेले आहे. तर तर आपल्या प्यारा भारत देशाने राबवलेले इतर काही ऑपरेशन पाहू आपण. ऑपरेशन सिंदूर 2025 पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणावर भारतीय लष्कराने केलेली सर्जिकल स्ट्राईक कारवाई आहे. तसेच ऑपरेशन देवी शक्ती ही 2023 अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी राबवलेले ऑपरेशन आहे. तर ऑपरेशन कावेरी हे 2023 मध्ये आफ्रिका खंडातून सुदानमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवलेले आहे. तसेच ऑपरेशन गंगा 2022 मध्ये युक्रेन-रशिया युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राबवलेले आहे. तसेच ऑपरेशन बर्मा हे म्यानमार व थायलंडमधील भूकंपग्रस्त मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन हे राबवलेले आहे. प्रश्न दुसरा. यंदाचे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी सातारा या ठिकाणी 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पार पडले आहे. तर 99व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत प्रो. मिलिंद जोशी. तसेच इतर काही संमेलन पार पडले आहेत ते आपण पाहू. 96वे मराठी साहित्य संमेलन हे वर्धा या ठिकाणी पार पडले. अध्यक्ष आहेत नरेंद्र चपळगावकर. 97वे आंबेडकर या ठिकाणी पार पडले. अध्यक्ष आहेत श्री रवींद्र शोभणे. 98वे पार पडले तालाकोट मैदान दिल्ली या ठिकाणी पार पडले. अध्यक्ष आहेत श्रीमती तारा बवाळकर. प्रश्न तिसरा. प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या उपन्यासाला खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळालेला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या उपन्यासाला मिळालेला आहे. तर साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत माधव कौशिक. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वर्षी 2025 साठी युवा व बाल साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. तर यामध्ये 23 लेखकांना युवा साहित्य पुरस्कार तर 24 लेखकांना बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर स्वरूप आहे मानचिन्ह आणि 50,000 रुपये. प्रश्न चौथा. भारतीय सेनाने कोणत्या राज्यात रुद्रास्त्र या UAV ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी राजस्थान या ठिकाणी भारतीय सेनाने रुद्रास्त्र UAV ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली आहे. तसेच भारतीय सैन्याचे रुद्रास्त्र नावाच्या हायब्रिड UAV ड्रोनची यशस्वी चाचणी पोखरण फायरिंग रेंज, जैसलमेर, राजस्थान येथे केली. तर ही चाचणी 11 ते 12 जून 2025 रोजी घेण्यात आली. तसेच ड्रोन निर्मिती कंपनी आहे सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड, नागपूर या कंपनीने हा ड्रोन बनवलेला आहे. तर राजस्थान या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 30 मार्च 1949. राजधानी आहे जयपूर. राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. विधानसभा सीट आहेत 200. राज्यसभा सीट आहेत 10. लोकसभा सीट आहेत 25. तर राजस्थान राज्याचे क्षेत्रफळ आहे 3,42,239 चौरस किलोमीटर. तसेच राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणजे क्षेत्रफळाने मोठे राज्य आहे. तसेच लोकसंख्या 2011 नुसार 6.89 कोटी आहे. तर राजस्थान हे राज्य मॅपमध्ये या ठिकाणी आहे. व राजस्थान राज्यामधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, सरिस्का व्याघ्र प्रकल्प,
केवलादेवी राष्ट्रीय उद्यान आणि डेझर्ट नॅशनल पार्क हे राजस्थानमधील 4 महत्त्वाचे रा राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न 5वा. भारतात कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए मेघालय राज्य हे अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा म्हणजेच 8% वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे. तर मेघालय या राज्याबद्दल माहिती करू. मेघालय राज्याची स्थापना झाली आहे 21 जानेवारी 1972. राजधानी आहे शिलाँग. राज्यपाल आहेत सी.एच. विजयशंकर. मुख्यमंत्री आहेत कॅनराड के संगमा. विधानसभा सीट आहेत 60. लोकसभा सीट आहेत 2. राज्यसभा सीट आहे 1. तर क्षेत्रफळ आहे 22 2,22,429 चौरस किलोमीटर. तसेच लोकसंख्या आहे 2011 नुसार 29.67 लाख. तर महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे नोकरेक राष्ट्रीय उद्यान, पालपाक्रम राष्ट्रीय उद्यान हे 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान हे मणिपूर राज्यातील आहेत. तर मणिपूर राज्य हे मॅपमध्ये या ठिकाणी आहे. प्रश्न 6वा. सिप्री अहवाल 2025 नुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी रशिया या देशाकडे सिप्री अहवाल 2025 नुसार सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच सिप्री स्थापना झाली आहे 1966. मुख्यालय आहे स्टॉकहोम, स्वीडन या ठिकाणी. प्रकार आहे स्वातंत्र्य आंतरराष्ट्रीय अनुसंधान संस्थान. तसेच सिप्री ही एक आघाडीची जागतिक थिंक टँक आहे, जी जागतिक सुरक्षा, शस्त्रास्त्र व्यापार आणि लष्करी खर्चाचे विश्लेषण करते. तर जानेवारी 2025 पर्यंत एकूण परमाणु अणुबॉम्ब हे 12,241 आहेत. त्यामध्ये 11 भारत देशाकडे 180, पाकिस्तान 170, चीन 60 असे आहेत. तर रशिया या देशाबद्दल माहिती पाहू. रशियाची राजधानी आहे मॉस्को. चलन आहे रशियन रुबल. राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. पंतप्रधान आहेत मिखाईल मिशस्ती. तर रशियाचे क्षेत्रफळ आहे 1,70,98,246 चौरस किलोमीटर म्हणजे क्षेत्रफळाने प्रथम देश आहे. तसेच रशिया 11 वेळ झोनमध्ये पसरलेला आहे आणि रशिया हा युरोप आणि आशिया खंडामध्ये विभागलेला एकमेव देश आहे. प्रश्न 7वा. अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. तर समितीची भूमिका आणि सदस्य संघ आहे. अध्यक्ष आहे गृह सचिव म्हणजेच गोविंद मोहन. सदस्य आहेत नागरी उड्डाण मंत्रालय, गृह मंत्रालय, गुजरात सरकार, भारतीय वायुसेना, नागरिक उड्डाण सुरक्षा ब्युरो, राजस्थान सुरक्षा यंत्रणा आणि आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण आणि अहमदाबाद पोलीस आयुक्त इत्यादी सदस्य आहेत. तसेच समितीची पहिली बैठक ही नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए जर्मनी या ठिकाणी ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धा पार पडली आहे. तर ठिकाण आहे ऑलिम्पिक शूटिंग रेंज म्युनिक जर्मनी या ठिकाणी. स्पर्धा 10 जून ते 14 जून 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. तसेच भारत देशाने एकूण 4 पदके जिंकली आहेत. 2 सुवर्ण आणि 2 कांस्य. सुवर्ण पदक विजेते आहेत सुरुची सिंग, महिला 10 मीटर एअर पिस्तूल. तसेच दुसरे सुवर्ण विजेते आहेत आर्या बोरसे आणि अर्जुन बाबुता 10 मीटर एअर रायफल मिश्र संघामध्ये असे एकूण 2 सुवर्ण पदक जिंकले आहे आणि 2 कांस्य विजेते आहेत. सिफत कौर समरा महिला 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स आणि दुसरे आहेत इलावेनिल वालरिवन या
महिला 10 मीटर एअर रायफल. प्रश्न 9वा. बॉन हवामान बदल परिषद 2025 कोठे होणार आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी जर्मनी या ठिकाणी बॉन हवामान बदल परिषद 2025 ही होणार आहे. तर ही स्पर्धा 16 ते 26 जून दरम्यान बॉन हवामान परिषद जर्मनी येथे होणार आहे. तसेच ही परिषद युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत आयोजित केली जाते. तसेच उद्देश आहे या परिषदेचा हवामानावर बदलावर चर्चा, वाटाघाटी होतात. तसेच राष्ट्रीय स्तरावर गेलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला जातो. तर जर्मनीबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे बर्लिन, चलन आहे युरो, राष्ट्राध्यक्ष आहेत फ्रांक वाल्टर स्टाइनमायर, पंतप्रधान म्हणजे चान्सलर आहेत ओलाच श्वाल्झ. तसेच जर्मनीचे क्षेत्रफळ आहे 3,57,022 चौरस किलोमीटर. तर जर्मनी हा देश या ठिकाणी आहे. तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी आहे. प्रश्न 10वा. वाळवंटीकर आणि दुष्काळ दिन केव्हा साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी 17 जून हा वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिन साजरा केला जातो. तर 2025 ची थीम आहे जमीन पुनर्संचित करा आणि संधी अनलॉक करा. तर जमीन पुनर्संचयित करण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकलेले आहे. तसेच ज्यामुळे अन्न आणि पाण्याची सुरक्षितता वाढते, हवामान बदलांना तोंड देण्यासाठी मदत होते आणि आर्थिक स्थिरता वाढते. तर जून महिन्यातील जेवढे काही दिन विशेष आहेत ते आपण पाहणार आहोत. 1 जून जागतिक दुग्ध दिन, जागतिक पालक दिन, 3 जून जागतिक सायकल दिन, 5 जून जागतिक पर्यावरण दिन, 7 जून जागतिक अन्न सुरक्षितता दिन, 8 जून जागतिक महासागर दिन, जागतिक ब्रेन ट्यूमर दिन, 11 जून आंतरराष्ट्रीय खेळ दिन, 12 जून जागतिक बालमजुरी विरोधी दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिन, 15 जून जागतिक पवन दिन, 20 जून जागतिक निर्वासित दिन, 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस, 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन आणि 30 जून आंतरराष्ट्रीय संसद दिन.